अनेकांकडे अंगाचे सगळे अवयव असतात, पण त्यांना तरीही आयुष्यात काही करता येत नाही किंवा ते लोक कारण सांगत बसतात आणि फक्त आपलं आयुष्य जगत असतात. पण असेही काही लोक असतात ज्यांना अंगाचा कोणता तरी अवयव नसतो, पण जिद्द, मेहनत आणि डिटर्मिनेशनच्या जोरावर आयुष्यात काहीतरी करायचं असा ठाम विश्वास ठेवतात. अशीच एक खेळाडू आहे गोव्याची आणि ती अंध पॅरा ॲथलीट आहे. तिचं नाव आहे साक्षी काळे, जिने नुकतंच एक पदक जिंकलंय. आणि आता हे पदक तिने कशात जिंकलं आहे हे जर तुम्ही विचारत असाल तर तिने ते पदक जिंकलं आहे रनिंग मध्ये. आश्चर्य वाटतंय ना, एका अंध खेळाडूने चक्क धावण्याच्या शर्यतीत पदक जिंकलं. पण हे फक्त पदक नाहीये बरं का, ती पहिली गोव्याची ब्लाइंड पॅरा ॲथलीट आहे जिने अशी कामगिरी केली आहे. चला तर मग पाहूयात या व्हिडिओमधून साक्षी काळे कोण आहे आणि तिचं पुढचं ध्येय काय आहे, तसेच तिने आतापर्यंत किती पदकं जिंकले. गोव्यातील कोंफाड्याच्या खांडेपार येथील कडसल गावातून अशी एक कहाणी उभी राहिली आहे जी आज संपूर्ण देशासाठी इन्स्पिरेशन ठरत आहे. दृष्टीहीन असूनही आपल्या जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी ही खेळाडू म्हणजे पॅरा ॲथलीट साक्षी ईश्वर काळे. ॲथलेटिक्स मधील तिची कामगिरी आज फक्त पदकांपुरताच मर्यादित राहिलेली नाहीये, ती गोव्यातील सर्वात मोस्ट प्रॉमिसिंग पॅरा स्पोर्ट टॅलेंट म्हणून ओळखली जात आहे. T12 प्रकारात स्पर्धा करणाऱ्या साक्षीने आतापर्यंत नॅशनल आणि इंटरनॅशनल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये 25हून अधिक पदकं जिंकली. गेल्या 4 वर्षांमध्ये तिने प्रत्येक स्पर्धेमध्ये पोडियम फिनिश करत स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. साक्षीचा प्रवास 2022 पासून विशेष वेगाने पुढे गेला. भुवनेश्वर येथे झालेल्या 20व्या सिनियर पॅरा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने लांब उडीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं, तर 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकत राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद दाखवून दिली. आणि ही कामगिरी तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरली, कारण इथूनच तिच्या पदक जिंकण्याची खरी सुरुवात झाली. यानंतर 2023 मध्ये गुजरात येथे झालेल्या 12व्या ज्युनियर पॅरा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये साक्षीने पुन्हा एकदा आपली दर्जा सिद्ध केली. लांब उडीमध्ये सुवर्ण पदक जिंकतानाच 100 मीटरमध्ये धावणे, गोळाफेक आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने रौप्य पदक जिंकले. एकाच स्पर्धेत 3 पदकं जिंकणारी ती गोव्याची पहिली दृष्टीहीन खेळाडू ठरली. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या यशानंतर साक्षीने आंतरराष्ट्रीय स्टेजवरही भारताचं प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली. बंगळुरू येथे झालेल्या 5व्या आणि 6व्या ओपन इंडिया पॅरा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने लांब उडीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं, तर 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकून देशाचं नाव उज्ज्वल केलं. आणि याच वर्षी 2023 मध्ये झालेल्या पॅरा खेलो इंडिया नॅशनल गेम्समध्ये तिची घोडदौड सुरूच राहिली. लांब उडीमध्ये रौप्य आणि 100 मीटरमध्ये कांस्य पदक मिळवले. तसेच गोव्यात झालेल्या 22व्या सिनियर पॅरा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तिने पुन्हा एकदा लांब उडीमध्ये सुवर्ण आणि 100 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावत घरच्याच मैदानावर आपली श्रेष्ठता दाखवून दिली. पुढे 2025 हे वर्ष साक्षीसाठी अत्यंत यशस्वी ठरले. तिने वेगवेगळ्या स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने विजेतेपद मिळवले. बिचोली येथे झालेली 100 किलोमीटर लायन्स रिपब्लिक रन, माय मॅरेथॉन आणि मुळगाव मॅरेथॉन या सर्व शर्यती तिने जिंकत आपल्या सहनशक्तीचं आणि वेगाची जाणीव करून दिली. बांबोली येथे पार पडलेल्या 37व्या इंटर कॉलेजिएट ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये साक्षीने 5000 आणि 3000 मीटर शर्यतींमध्ये सुवर्ण पदक जिंकले, तर 100 मीटरमध्ये रौप्य पदक पटकावलं. आणि याच वर्षी चेन्नई येथे झालेल्या 23व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये सुवर्ण तर लांब उडीमध्ये रौप्य पदक जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा आत्मविश्वास अधिक बळकट होत गेला. तिने नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्रीमध्येही 100 मीटरमध्ये रौप्य पदक मिळवले, तर खेलो इंडिया पॅरा ॲथलेटिक्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये 100 मीटरमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले. आणि अशा अनेक पदकांवर तिने आपली छाप सोडली. खेळासोबतच शिक्षणातही साक्षी मागे नाहीये. सध्या ती खांडोला येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात व्यावसायिक संगणक विज्ञान विषयामध्ये पदवीचं शिक्षण घेत आहे. ट्रेनिंग, कॉम्पिटिशन्स आणि स्टडीज यांचा परफेक्ट बॅलन्स राखत ती दररोज स्वतःला अधिक सक्षम बनवत आहे. साक्षी आपल्या यशाचे श्रेय हे तिच्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाला देते. ती फक्त स्वतःपुरतं मर्यादित न राहता खेळामधील समावेशकता वाढवण्यासाठी आणि तरुण पॅरा ॲथलीट्सला मार्गदर्शन करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.
साक्षीला पुढे चालून आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सातत्याने स्पर्धा आणि पदकं जिंकायची आहे. त्यासोबतच तिला तरुण पॅरा ॲथलीटसाठी एक आदर्श बनवायचा आहे आणि भारतातील पॅरा स्पोर्ट्सच्या विकासामध्ये आणि दृश्यमानतेमध्ये योगदान देण्याची आकांक्षा बाळगत आहे. पण खरं तर तिने आतापर्यंत जी कामगिरी करून दाखवली आहे ते पाहून सुद्धा अनेक खेळाडूंनी तिच्याकडून प्रेरणाचे धडे घेतले असतील. जिद्द आणि मेहनत घेत ती अशीच पुढे जावं आणि आपल्या भारताचं नाव उंच करावं हीच आशा अनेक भारतीय चाहत्यांना आहे. साक्षी ईश्वर काळे ही फक्त एक यशस्वी खेळाडू नाहीये, ती इच्छाशक्तीचे एक जिवंत ओळख आहे. डोळ्यांनी न दिसणाऱ्या वाटेवरही स्वप्नांचा मार्ग कसा शोधायचा हे तिने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे. साक्षीची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.